तुम्हाला रिमोट म्हणले. प्रज्ञास तो रिमोट म्हणायला त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझ्यापेक्षा ते सिनियर नाही आहेत, माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत आणि रिमोट कंट्रोलवर चालायला नागेश पाटील काही इतका छोटा माणूस नाही आहे किंवा इतका नादान नाही आहे. त्यांनी आघाडीचं काम केलं नाही हे सगळ्या जनतेने पाहिलं आणि केलं नाही तर केलंच नाही. आम्ही नंतर पण सांगणार, हमेशा सांगणार, जिथं म्हणाल तिथं सांगणार. आणि दिल्लीच्या लोकांना कदाचित माहीत नसेल इथं बसून काय चाललं आणि काय नाही ते, पण इथल्या सगळ्या जनतेने पाहिलं की त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलेलं नाही आहे. आणि ठीक आहे, ते आता आमदार झाले, त्यांना शुभेच्छा. त्यांच्या पक्षाने ज्याला तिकीट दिलं त्यांची मर्जी आहे, पक्षाची मर्जी, आम्ही त्याला काय बोलू शकतो. आम्ही आमचं तक्रार करायचं काम योग्य केलेलं आहे आणि जे फॅक्ट आहेत ते सांगितलेलं आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा विषय जोरात आहे आणि आता तुम्ही जर